आरोग्य वार्ता. मध गुळाच्या सेवनाने रक्तातील साखर कमी होते का? नवी दिल्ली. अनेकांना गोड पदार्थ खाणं आवडते, परंतु वजन वाढेल किंवा शरीरातील साखरेच्या प्रमाणात वाढ होईल या भीतीने गोड पदार्थ खाण्याचे टाळले जाते. मात्र साखरेला पर्याय म्हणून गूळ किंवा मध खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याविषयी आरोग्याचा अभ्यास करणाऱ्यांनी यावर भाष्य केले आहे. मध अत्यंत गुणकारी आहे. अगदी भूक वाढविण्यापासून ते पचनशक्ती सुधारण्यापर्यंत मधामुळे अनेक शारीरिक लाभ होतात. दुसरीकडे गूळ खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. असे असताना रक्तातील साखर नियंत्रणासाठी मध आणि गूळ चांगले आहेत का? याबाबत मॅक्स हेल्थकेअरचे डॉक्टर मित्तल यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे. मधुमेहाच्या रुग्णाने कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न सेवन करावे आणि मिठाई पूर्णपणे टाळावी, अन्यथा त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी वाढण्यास मदत होते. मधात कॅलरीज, साखर व कार्बोहायड्रेट्स असतात, पण इतर पर्यायांच्या तुलनेत मध रक्तातील साखरेच्या पातळीवर खूप कमी परिणाम करतो. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गुळामध्ये